आज ना मी तुम्हाला एका एज्युकेशनिस्टची गोष्ट सांगतो. मी स्वतः एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे. मी माझ्या उभ्या आयुष्यात जर कुठला मूवी सगळ्यात जास्त वेळा बघितला असेल ना तर त्या मूवीचं नाव आहे 3 इडियट्स. गोष्ट कुठे चालले याचा अंदाज आतापर्यंत तुम्हाला आला असेल. तर सप्टेंबर 1966 मध्ये लडाखच्या लेह जिल्ह्यामध्ये एका मुलाचा जन्म होतो. ज्या मुलाला वयाच्या 9 वर्षापर्यंत शाळेतच जाता येत नाही, कारण त्याच्या गावामध्ये कुठलीच फॉर्मल शाळा नव्हती. पुढे जाऊन 1975 मध्ये त्याच मुलाचे वडील सरकारमध्ये मंत्री बनतात आणि म्हणून ते लोक लडाखवरनं श्रीनगरला शिफ्ट होतात. जेव्हा हा मुलगा श्रीनगरला जातो तेव्हा शाळेमध्ये वगैरे त्याच्या भाषेवरून त्याला चिडवलं जातं, मानसिक त्रास दिला जातो आणि या वातावरणाला कंटाळून वयाच्या 11व्या वर्षी हा मुलगा थेट श्रीनगर सोडून दिल्लीला एकटाच पळून जातो. तिथं एका केंद्रीय विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना स्वतःच भेटतो आणि स्वतःच शाळेमध्ये ऍडमिशन करून घेतो. पुढे जाऊन 1987 मध्ये श्रीनगर NIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये BTech कंप्लीट करतो. इंजिनिअरिंग चालू असताना शाळेतल्या मुलांना ट्युशन सुद्धा शिकवतो स्वतःचा खर्च भागवण्यासाठी. आणि जेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं ना त्याच्यानंतर एक गोष्ट तो नोटीस करतो की लडाख मध्ये जवळपास 95% मुलांना 10वी मध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये नापास होत आहेत. ही सिस्टीम सुधारण्यासाठी एक क्रांतिकारी विचार त्याच्या मनामध्ये येतो. 5 मित्रांना सोबत घेऊन तो एक नवीन शाळा चालू करतो, जी शाळा तुम्ही 3 इडियट्स मध्ये बघितली होती. या शाळेचं वैशिष्ट्य काय माहिती? इथे ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये नापास व्हावं लागणार होतं. पूर्णतः मातीची बनलेली ही शाळा 100% आजही सौर ऊर्जेवरती चालते. जेव्हा थंडीच्या दिवसांमध्ये हिवाळ्यामध्ये त्या एरियामध्ये बर्फ पडत असतो, टेम्परेचर मायनस मध्ये गेलेलं असतं ना, अशा वेळेस सुद्धा 15 डिग्रीचं टेम्परेचर ती शाळा मेंटेन करू शकते. 1994 मध्ये लडाख मध्ये ऑपरेशन नई उमेद चालू झालं. त्या ऑपरेशनच्या अंडर मध्ये या माणसाने लडाख मधल्या साक्षरतेचा रेट 5% वरून 77% पर्यंत नेऊन दाखवला आणि स्वतःला फक्त एज्युकेशन पर्यंतच लिमिटेड नाही ठेवलं. तर लडाख मध्ये काय व्हायचं, जेव्हा बर्फ पडायचा तेव्हा खूप जास्त बर्फ पडायचा आणि उन्हाळा वगैरे आला की पाणी अजिबात भेटायचं नाही. त्यावरती सोल्युशन म्हणून आई स्तूपाची कन्सेप्ट या माणसाने आणली, जी फेमस कन्सेप्ट आहे. तुम्ही त्याच्याविषयी थोडंसं रिसर्च इंटरनेटवरती करून बघा. याच आविष्कारासाठी पुढे जाऊन 2015 मध्ये त्यांना इंटरनॅशनल रोलेक्स एंटरप्राइज अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. मध्यंतरी 2008 मध्ये रिअल हिरोज नावाच्या अवॉर्ड शो मध्ये तो एकदा आमिर खानला भेटला होता. तिथं त्याने लडाखवरच्या एज्युकेशन सिस्टीम वरती मूवी बनवण्याचा विचार त्याच्याकडे मांडला होता, जी मूवी पुढे जाऊन आपण 3 इडियट्सच्या स्वरूपामध्ये बघितली आणि त्याच्यामधलं मेन कॅरेक्टर फुनसुक वांगडू ते सुद्धा याच माणसाकडून प्रेरणा घेऊन बनलेलं होतं. पुढे 2015 मध्ये स्वतःच्या पत्नीला सोबत घेऊन हेल विश्वविद्यालय नावाने सुद्धा त्यांनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सुरुवात केली. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या या सगळ्या कामांचा आढावा घेऊन त्यांना 2018 मध्ये आशिया खंडाचा नोबेल मानला जाणारा रोमन मॅगसेस पुरस्कार सुद्धा मिळाला. आणि विचार करा, ज्या माणसाने इथली शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी, इथली समाजाची स्थिती सुधारण्यासाठी आयुष्य खर्ची घातलं, आपल्या लष्कराच्या जवानांना गोठवणाऱ्या बर्फात बसायला लागायला नको म्हणून ज्याने बंकर बनवले, तुमच्यापेक्षा, माझ्यापेक्षा आणि सरकारमध्ये बसलेल्या कुठल्याही भ्रष्टाचारी मंत्र्यांपेक्षा जो जास्त देशभक्त आहे ना, त्या माणसाला आयरनी बघा, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट NSA ऍक्टच्या खाली म्हणजे देशाच्या सुरक्षेला धोका आहे या कारणासाठी 6 महिने जेलमध्ये राहावं लागलं. जेव्हा कोर्टात ही गोष्ट प्रूव्ह करायची वेळ आली तेव्हा सरकारला माहिती होते की ही गोष्ट टिकणारच नाही, हा चुकीच्या पद्धतीने ऍक्ट त्यांच्यावरती लावला गेलाय. तेव्हा त्यांनी डायरेक्ट विनाकारण त्यांना सोडून दिलं, काही घेणं देणं नसताना 6 महिने जेलमध्ये ठेवून. ही आपल्या देशाची व्यवस्था आहे. तोच माणूस ना आज पाठीमागच्या 15 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती उपोषणाला बसलाय. त्याच्या शरीरात फक्त प्राणच शिल्लक आहेत, बाकी काहीच शिल्लक नाहीये. आपल्या देशाला याची जाणीव सुद्धा नाहीये. आज हे सगळं काम तो काही त्याच्या शाळेला फंड मिळावं या कारणासाठी करत नाहीये, तर या देशात ज्या 6 कोटी लोकांचं, विद्यार्थ्यांचं नुकसान झालं ना पेपर फुटल्यामुळे वगैरे, त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी तो माणूस उपोषणाला बसलेला आहे. एक निर्लज्ज मंत्री जो राजीनामा देत नाही आणि पंतप्रधान त्याचा राजीनामा घेत नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही स्वतः चुकी केली पाहिजे अशी गोष्ट नसते. देश स्वतंत्र झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला होता. 143 लोक मारले गेले होते. लाल बहादूर शास्त्री त्यावेळेस रेल्वे मिनिस्टर होते. लिटरली त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूने त्यांना पार्लमेंटमध्ये डिफेंड केलं होतं की तुमची चुकी नाही, तरी सुद्धा शास्त्रीजींनी राजीनामा दिला होता. आता रिसेंट उदाहरण सांगायचं असेल तर 2008 मध्ये जेव्हा मुंबईवरती ब्लास्ट झाला त्यावेळेस मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि केंद्रीय गृहमंत्री आमचे इकडचे शिवराज पाटील चाकूरकर वगैरे होते. त्या लोकांनी काही टेररिस्ट अटॅक नव्हता केला, पण त्यांनी पण रिझाईन केलं लगेच अटॅक झाल्यानंतर, कारण ती मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते. सेम गोष्ट 2014 मध्ये आदर्श घोटाळ्यामध्ये अशोकराव चव्हाणांनी राजीनामा दिला आणि पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या जागेवरती आले. तर ही गोष्ट मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते, नीतिमत्तेचा विषय असतो. जो व्यक्ती जे काम करण्यासाठी लायक नाही त्याने त्या पदावरतून उतरलं पाहिजे, एवढा साधा नियम आहे. पण ह्या लोकांना करायचंच नाहीये. उद्या जर सोनम वांगचुक यांना काही झालं ना तर त्याची किंमत खूप मोठी मोजावं लागेल या देशाला एका फडतूस मंत्र्याच्या कारणासाठी.